नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठीवरती हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळेच हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याला तीव्र विरोध महाराष्ट्रभरातून पाहायला मिळतोय. मग अगदी राजकीय पक्ष असोत, भाषातज्ञ असोत किंवा शिक्षक असोत किंवा त्यांच्या संघटना असोत, सगळेच त्याला विरोध करताना दिसतात. अर्थात व्यवहाराची भाषा म्हणून जेव्हा आपण हिंदी इथं लादण्याचा प्रयत्न होतोय तेव्हा त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचंही लोकांचं म्हणणं आहे. पण या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याकडे जी भाषा सल्लागार समिती आहे, जी राज्य सरकारला सल्ला देते, त्या सल्लागार समितीचं काय म्हणणं आहे? त्यांना सरकारनं काही सूचना केल्या होत्या का की हिंदी लागू करण्याआधी काही अभ्यास करण्यास सांगितलं होतं का किंवा त्यांच्याकडून काही माहिती मागवली होती का? या सगळ्याबद्दल जेव्हा चर्चा चालू झाली त्याला लक्षात असं आलं की भाषा सल्लागार समितीशी कुठलीही चर्चा किंवा विचारविनिमय करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळेच आता भाषा सल्लागार समिती जी राज्य सरकारची आहे त्यांनी एक मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की 1ली ते 5वीसाठी तृतीय भाषा म्हणून अनिवार्य केलेली हिंदी भाषा आहे आणि त्याचा जो शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय अर्थात अध्यादेश रद्द करण्यात यावा. पण यामागे नेमकी ही मागणी करण्यामागे कारण काय आहे? एवढा हिंदीला विरोध का होतोय? आणि ही सगळी समिती जी आहे ती या मागण्या कुठल्या आधारावरती करते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अर्थात आपल्यासोबत आत्ता चर्चा करण्यासाठी या सगळ्या विषयावरती भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख सर आहेत. अर्थात लक्ष्मीकांत देशमुख सरांचं काम साहित्याच्या आणि लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप विपुल आहे, त्यामुळे त्यांची नवी ओळख करून देण्याची गरज नाही. पण सध्याच्या घडीला देशमुख सर, भाषा सल्लागार समितीनं ही मागणी का केली आहे की का नकोय, हिंदी पहिलीपासून शिकवण्याला का विरोध होतोय? जेव्हा हा निर्णय जारी झाला आणि 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी कंपल्सरी किंवा अनिवार्य करायचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा आम्ही विचार केला. आमचे जे सदस्य आहेत मान्य आमच्या समितीमधले, त्या सर्वांशी आमची चर्चा झाली. लक्षात आलं की हा अतिशय अशास्त्रीय, अशैक्षणिक स्वरूपाचा निर्णय झालेला आहे, खूप घिसाड घेणं झालेला आहे. तो योग्य नसल्यामुळे आम्ही थोडासा 2 दिवस अभ्यास केला, चर्चा केली आणि एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही हा निर्णय जो घेतलेला आहे तो चुकीचा आहे, तो रद्द करावा. त्याच्या 3 भागामध्ये आमचा 3 गोष्टी विरोध आहे. पहिला विरोध आहे अर्थात शैक्षणिक कारणास्तव, दुसरं आहे व्यावहारिक कारणास्तव, जे शालेय शिक्षण आजची अवस्था आहे ती याबद्दलचा आहे, तिसरा आहे सांस्कृतिक पर्यावरण, सांस्कृतिक विरोध. अशा 3 गोष्टींचा विरोध आहे. मग मी थोडंसं तुम्हाला थांबवतो आणि मी हा पहिल्यांदा विचारतो की शालेय कारणास्तव जो विरोध आहे तुमचा त्याचं कारण काय आहे? मग आपण सांस्कृतिक आणि व्यवहार्य याच्याकडे जाऊया. हो, नक्की. शैक्षणिक कामासाठी जो विरोध आहे तो यासाठी आहे की जे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 साली संमत झालं आणि त्याच्या आधारे आपण राज्य सरकारनं तो आपण स्वीकारलेला आहे आणि आता आपल्याला त्याची अंमलबजावणी सुरू करायची आहे. त्यासाठी बरंचसं काम झालं होतं. त्याचा जो बेस होता तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा डॉक्युमेंट, बेस्ड डॉक्युमेंट, आणि दुसरा म्हणजे त्याला म्हणता येईल की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, नॅशनल करिक्युलम स्कूल एज्युकेशन 2023 मध्ये तो पब्लिश झाला आणि त्याचा आधार घेऊन आपली जी SRT आहे म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र SCRT, हिनं देखील एक राज्य आराखडा, अभ्यासक्रम आराखडा तयार केलेला आहे आणि तो 2024 मध्ये त्याचा प्राथमिक आराखडा, प्रायमरी रिपोर्ट तयार केला आणि तो खुला केला आणि लोकांच्या सूचना मागण्यासाठी. तेव्हा आम्ही काही सूचना केल्या होत्या, परंतु त्या सूचनामध्ये हिंदी अनिवार्य करण्याचा विषय नसल्यामुळे त्यावर काही चर्चा झाली नाही आणि लोकांच्या काही सूचना आल्या असतील तर त्यांनी अभ्यास केला असेल. जे सुकाणू समिती त्याचे अध्यक्ष खुद्द शिक्षण मंत्री असतात आणि काही अधिकारी असं काही तर तज्ज्ञ असते समजा, तर त्या लोकांकडून तो अंतिम निर्णय घेतलेला आहे. तर बेसिकली जे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नाही ते आपण इथं 3 भाषा धोरणाचं नाव काहीतरी भाषा धोरणाचा इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करत आहोत, हे चुकीचं आहे. मी तुम्हाला माझ्या पुढे त्या आराखड्यामध्ये तरतूद तुम्हाला सांगतो. मी हा जो राष्ट्रीय करिक्युलम आराखडा आहे त्यामध्ये त्यांनी असं केलं की फाउंडेशनल स्टेज जी आहे 3 ते 8 वर्षापर्यंतची, म्हणजे पहिले 3 वर्ष
शाळा पुरुष शिक्षण म्हणजे अंगणवाडी किंवा मॉन्टेसरी म्हणा, केजी, लोअर अप्पर केजी आणि पहिली दुसरी, ह्या पहिली दुसरी आणि 8 ते 11 म्हणजे हा प्रिपरेटरी स्टेज आहे, तो 3री ते 5वी. त्यातले आपले पहिले 3 वर्ष सोडून दिले तर 1ली ते 5वी साठी फक्त 2 भाषा शिकवाव्यात असं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आहे. त्याची जी पहिली R1 भाषा आहे, त्याने R1 आणि R2 आणि R3 असं ते केलेले फोड आहे. R1 म्हणजे तिची मातृभाषा आहे. ती 2 वर्षामध्ये पूर्णपणे त्या मुलाला शिकवावी, त्याने त्यात नैपुण्य संपादन करावं. कारण शेवटी भाषा हा पुढील शिक्षणाचा पाया असतो असं म्हणलं जातं, म्हणून हेच करावं. परंतु आपल्याकडे 2001 पासून इंग्रजी सक्तीची आहे, पण दुसरी भाषा देखील इंग्रजी घेतली आहे. ह्या 2 भाषा आणि गणित, ह्या 3 गोष्टी आपल्याला शिकवायच्या आहेत पहिली दुसरीला, आणि इतर काही विषय आहेत. तर ज्या धोरणामध्ये मूळ जो धोरणाचा बेस आहे, ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे, त्या बेसमध्ये 3री भाषा 5वी पर्यंत शिकवायची तरतूदच नाही किंवा शिफारस तशी केलेली नाहीये. आणि आपल्या राज्य सरकारचा जो आराखडा होता, राज्य शिक्षण आराखडा, स्टेट करिक्युलम, त्यामध्ये देखील पहिल्या आराखड्यामध्ये फक्त 2 भाषा 5वी पर्यंतच्या होत्या आणि 6वीला 3री भाषा R3 इंट्रोड्यूस करावं असं केलं होतं. त्यानंतर लोकांनी सूचना दिल्या, त्या सूचना करून ते अंतिम केलं. आता यामध्ये कोणी मागणी केली होती का हिंदी पाहिजे म्हणून पहिलीपासून? मला वाटत नाही अशी झाली असेल. तसं ते मेन्शन नक्की केलं असतं, कारण शेवटी हिंदी भाषा म्हणजे इतका मोठा निर्णय घेता तर लोकांची मागणी असेल, पॉप्युलर डिमांड तर नक्की झाली असती. तसं काही दिसत नाहीये की अचानक सुकाणू समिती मिटिंग घेतली आणि 3री भाषा हिंदी करायचा निर्णय घेतला आणि 1ली ते 5वी केला. मग तुम्हाला काही विचारलं होतं का नाही हे सगळं करताना, एक भाषा सल्लागार समिती म्हणून? हा, ते विचारलं नव्हतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 1964 पासून आमची ही भाषा सल्ला समिती कार्यरत असते. दर 3 वर्षांनी नवीन माणसं येत असतात, परंतु ती समिती तर अस्तित्व कायम आहे आणि राज्य शासनाला भाषाविषयक सल्ला देणं हे काम आहे. आता शिक्षणामध्ये भाषा म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, ह्याचा त्यांनी आमचा सल्ला घेतला पाहिजे. कारण आमच्याकडे समितीमध्ये प्रत्येक वेळेस नामवंत शिक्षण तज्ञ, प्राध्यापक मंडळी, शिक्षक मंडळी आहेत. तिने आम्हाला विचारलंच नाही किंवा की त्यांना माहित तरी आहे की नाही आमच्या समिती आहे, त्यांची चर्चा केली पाहिजे. असं काही झालं नाही दुर्दैवानं. त्यामुळे तो निर्णय त्यांनी केलेला आहे, तो आम्हाला जेव्हा JR निघाला तेव्हाच कळला. पण तुम्हाला ज्यावेळेला JR निघाल तेव्हा कळालं, पण सरकारनं का तुम्हाला वाटतंय की भाषा सल्लागार समितीला सरकार विसरलं असावं? काय कारण वाटतंय? नाही, आता कसं आहे, आता भाषा सल्ला समिती मराठी भाषा विभागाअंतर्गत आहे आणि शालेय शिक्षण वेगळा विभाग आहे, त्याचे 2 वेगळे मंत्री आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना गरज वाटली नसावी किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं असावं. आता मला कारण सांगता येणार, मला कोणाला शंका घ्यायची नाहीये, पण झालं नाही हे वस्तुस्थिती आहे. आणि ते व्हायला पाहिजे होतं, चर्चा व्हायला पाहिजे होती, आम्हाला त्या कमिटीमध्ये घ्यायला पाहिजे होतं किंवा त्यांच्या 1-2 मिटिंगा बोलावं पाहिजे होतं. असं मला हे 3 भाषा करायची आहे, तर तुमचं काय मत आहे? आम्ही अभ्यासक्रमाचा आमचा सल्ला दिला असता. पण देशमुख सर, आता तुमचा सल्ला घेतलेला नाहीये, त्यांनी पहिलीपासून काय कंपल्सरी केलं किंवा अनिवार्य केलं हिंदी शिकवणं. तर काय अडचण आहे? समजा मुलं जर हिंदी शिकत असतील तर हिंदी शिकणार नाहीत मुलं, काय अडचण काय आहे? म्हणजे टेक्निकल अडचण, शैक्षणिक अडचण काय आहे त्यांच्यावर? प्रश्न असा आहे की ते तुम्हाला सांगतो ना, आधी कसं की जेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून त्रिभाषा सूत्र आम्ही अवलंब करत आहोत, त्याच्यापासून तुम्ही हरकत घेतात की आपल्या राज्य आराखड्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की R1 R2 म्हणजे पायाभूत मध्ये आणि पूर्व तयारीमध्ये फक्त 2 भाषा घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे दोन्ही भाषा निश्चित झालेल्या आहेत. ते तुम्ही केलं नाहीये. एक तर तुम्ही कसं म्हणणं की हे आमचं निर्णय असं तुम्ही सांगा, तुम्ही त्रिभाषा जे धोरण केंद्र सरकारचं आहे त्याचा तुम्ही आड घेता, हा बरोबर नाहीये. आणि बेसिकली हा पण विषय चर्चा करूया, पुढे येतो मी. परंतु बेसिकली आपल्या भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये त्रिभाषा धोरणाचा जो इतिहास आहे तो पाहायला असताना आतापर्यंत आपण सेकंडरी स्टेजला देखील तिसरी भाषा सुरू केलेली आहे. आता त्याचा इतिहास पाहायला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. 1948 साली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन स्थापन झालं होतं आणि त्यांनी हे सांगितलं होतं, त्याचं ते इंग्रजी वाक्य त्यांचं असं आहे, एज्युकेटेड इंडिया हॅज टू मेक अप टू इट्स माइंड to be bilingual and people at the higher secondary
and university stages will have to know 3 languages. म्हणजे आपण शालेय विद्यार्थ्यामध्ये बायलिंग्वल राहिलं पाहिजे आणि मग सेकंडरी स्कूलमध्ये 3 भाषा आपण शिकल्या पाहिजेत. हे 1948 हे डॉक्टर राधाकृष्णन हे सर्वात मोठे शिक्षण भारताच्या आतापर्यंतचे त्यांनी केलेलं आहे. तर ते आपण विचार केला नाही. जेव्हा 1968 साली कोठारी कमिशन शिक्षणाचा आयोग नेमला गेला, त्यांनी ही 3 भाषा तर त्यांनी शिफारस केली आणि ती महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेली आहे. आणि आपल्याकडे 5वी पासून हिंदी गेले 40 वर्ष चालू आहे. म्हणजे आपला भाषेला विरोध नाही, शिकायला विरोध नाहीये, फक्त आपण ती भाषा केव्हा इंट्रोड्यूस करायची हा खरा प्रश्न आहे. आपण ऑलरेडी 5वी शिकत आहोत आणि 5वी पासून 10वी पण आजही आहेच ना. त्यामुळे तेच माझं म्हणणं आहे की जर पहिलीपासून शिकवलं तर अडचणी काय निर्माण होतील, टेक्निकल अडचणी, म्हणजे समजा शिक्षक, वर्ग, पुस्तकं, पोर्शन, काय अशा अडचणी आहेत? नाही, आता ते आपण तो व्यावहारिक पाहणार आहोत आपण. पण त्यापूर्वी मी तात्विक भाग सांगतो, शैक्षणिक भाग सांगतो की त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याची क्षमता की जेव्हा तुमचं वय 6 ते 11 वर्षाचं असतं तेव्हा तुम्ही किती भाषा शिकायच्या आणि काय काय शिकायचं हे आपण पाहिलं तर इतर विषय पण भरपूर आहेत ना. आताच आपण जर आपण पाहिलं की पूर्व प्राथमिक म्हणजे 1ली 2रीला 3री ते 5वीला 3 भाषा आता हा दर्जा कायम राहिला ते राहतील. गणित आहे, विज्ञान आहे, सामाजिक शास्त्र आहे, कला शिक्षण आहे, शारीरिक शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे, स्काउट अँड गाईड. ठीक आहे, हे स्काउट गाईड म्हणजे आपण अभ्यास पण त्याने तो शिस्तीचा भाग आहे आणि ग्रंथालय वाचणं महत्वाचं आहे. तर हे इतके विषय असताना एक विषय ऍड करायचा तर आणि मुलांचे 48 तास आठवड्याचं तुम्ही हे करता. तर आपण म्हणतो की काम किती करायचं मोठ्या माणसाने, तर आपण की 60-70 तास काम केलं पाहिजे असं जेव्हा नरेंद्र मोदी म्हणले आपण विरोध केला. इतकं काम कसं करायचं, तर मुलांना आठवड्यामध्ये 48 तास अर्थात ते तासिका 35 मिनिटाची आहे मान्य केलं असलं तरी त्यांना 48 तासिका शिकावं लागतं आहे. तर हे जरा त्यांच्यावर जास्त होतंय. आणि आपलं मुलांचं जे मानसशास्त्र आहे आणि एक न्यूरोसायन्स आहे त्यामध्ये त्या वयामध्ये किती बसायचं एकत्र शिकायचं, त्यांची अटेन्शन पॉवर किती असते, ह्या गोष्टी विचार करता अनेक शिक्षण तज्ञांनी असं सांगितलेलं आहे की 3 भाषा शिकणं हे बर्डन होणार आहे. तर आपण 1ली 2रीमध्ये मराठी भाषा देखील आपल्या पूर्णपणे पारंगत होत येत नाही. तुम्हाला माहित असेल की प्रथम ह्या संस्थेनं दरवर्षी अनेक अहवाल केलेत. त्यातून दिसून आले की मराठी इंग्रजी गेले 20 वर्ष आपण कंपल्सरी शिकवत आहोत. त्याची काय आकडेवारी आहे, देशात देखील हीच अवस्था आहे. त्यांचा एक रिपोर्ट आहे 2022 मध्ये, तर 30% मुलांना 8वीच्या मुलांना दुसरं मराठी वाचता येत नाही. म्हणजे आपली भाषा आवडते मातृभाषा. आणि जवळपास 53% विद्यार्थ्यांना साधं इंग्रजी वाक्य 2री 3रीचं पुस्तकातलं वाचता येत नाही. म्हणजे आपण ज्या 2 भाषा आधी शिकवत आहोत गेल्या अनेक वर्ष तिची गुणवत्ता आपण सुधारत नाहीत आणि ह्या 2 भाषाची गुणवत्ता लक्ष न देता 3री भाषा इंट्रोड्यूस करायची, हा एक भाग झाला. आणि त्यातलं म्हणजे शेवटी भाषा जर शिकायची असेल तर उत्तम शिक्षक लागतात. तर आता आपण कुठलीही हिंदी शिक्षणासाठी नवीन शिक्षक नेमले जाणार नाहीत असं संचालक RCETनं एका परवाच्या सांगितलंय. पत्र आहे त्या शिक्षकाकडून आपला हिंदी शिकून घ्यायचं आहे. म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये कधीच हिंदी शिकवलं आता पण गेलं नसल्यामुळे हे प्राथमिक जे शिक्षक आहेत त्यांना हिंदी शिकवायचं माहित नाही. मग त्याला तुम्ही थोडं भाषा प्रशिक्षण देणार आणि मग ते शिकवणार, मग त्याची गुणवत्ता किती राहू शकेल एक प्रश्न आहे. काही शिक्षक उत्तम असतात ते शिकवतील देखील, पण प्रमाण पाहिलंच पाहिजे आणि आपल्याला सर्वांना सार्वत्रिक शिक्षण द्यायचं असतंय. त्यामुळे नवीन शिक्षकाची हे भरती करता तुम्ही जर करणार असाल तर क्वालिटी ऑफ एज्युकेशन हा प्रश्न येतो. हा एक भाग आहे. आणि मानसशास्त्र सांगतात, शिक्षण सांगतात की लहान मुलांनी भाषा शिकायची असेल तर त्याला अतिशय वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. आपले शिकायची पद्धत पेडॉलॉजी जी आहे, रोट लर्निंग जास्त आहे. आणि मग ते आधी मराठी आहे, इंग्रजी आहे. मराठी भाषा त्याला आपलीशी वाटते, हिंदी इंग्रजी परकी भाषा आहे, हिंदी पण वेगळी भाषा वाटणार आहे शाळेमध्ये. त्या 3 भाषा आणि परक्या भाषेचं इतक्या लहान वयामध्ये एक्सपोजर हे जरा मुलांना ग्रहण करायला खूप परकी भाषा असलेली इंग्रजी तर आपण शिकवतो आहे, पण सेम लिपी असलेली हिंदी शिकवायला आपण नको म्हणतोय. त्याच्यावरून बरेचसे नेते म्हणतात की काही अडचण नाहीये, पहिलीपासून हिंदी जर शिकली मुलं तर त्याचा फायदा होईल, देशामध्ये एक संवाद सूत्र राहील.
नाही, संवाद सूत्र आजही आहेच ना. महाराष्ट्रामधील मराठी लोकांची हिंदीची क्षमता चांगलीच आहे ना. आपण 5वी पासून शिकून पारंगत झालेले आहोत. उलट 5वीला पासून शिकल्यामुळे काही फरक पडलेला नाहीये. प्रश्न असा आहे की मुलाला किती बर्डन द्यायचं त्या लहान वयामध्ये, की वरच्या वर्गामध्ये थोडंसं बर्डन माणूस घेऊ शकतो, कॉन्सन्ट्रेशन वाढू शकते. सुरुवातीला मुलांना शाळेत जाणं, शाळेची सवय होणं, टीचर बरोबर संवाद साधणं, टीचर बरोबर शिकणं, अध्ययन अध्यापन करणं, ह्या ज्या सगळ्या नवीन गोष्टी असतात त्या मुलांना आत्मसात वेळ लागतो. आणि काही 3-3 भाषा बंबाड केल्या तर हे होऊ शकते. आता इंग्रजी का केली आणि हिंदी का नको? तर इंग्रजी 2001 साली झालेली, तेव्हा सर्व पालकांची मानसिकता होती की उच्च शिक्षणाची इंग्रजी भाषा पाहिजे आहे. आता अर्थात मी समर्थन करायचं की नाही हा प्रश्न वेगळा आहे, परंतु तेव्हा ते झालेलं आहे. परंतु हिंदी ही तशा काय अर्थानं इंग्रजी सारखी ज्ञान भाषा आहे का, तशी रोजगारची भाषा आहे का? आणि महाराष्ट्राची माणसं हिंदी भाषेपट्ट्यात जाऊन अशा व्यवसाय किंवा नोकरी करणार आहेत का? त्यामुळे त्याला हिंदी आलीच पाहिजे असं नाही ना. आज हिंदी भाषिक माणसं महाराष्ट्रात जास्त येतात, ते मराठी भाषा शिकत नाहीत. मी तेव्हा प्रतिप्रश्न विचारतो की आपली लिपी सेम असताना हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये समाजामध्ये किती राज्यानं मराठी कंपल्सरी तिसरी भाषा सुरू केलेली आहे. त्यांचे अनेक लोक महाराष्ट्रात येतात रोजगारासाठी, व्यवसायासाठी. ते हरकत नाही, त्याला ते स्वातंत्र्य आहे, संविधानिक स्वातंत्र्य आहे, त्यात आपण काही हे नाहीये, त्यात गैर नाहीये. परंतु ते मराठी न शिकता हिंदी करतात. आणि आपण आहोत की आपण त्याला हिंदीमध्ये त्यांच्या संवाद करून आपण करतो. म्हणजे त्या लोकांची आम्ही हिंदी मराठी संवाद करतो हिंदी न शिकता. म्हणजे आपला तांत्रिक विरोध आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही सांस्कृतिक कारण नाही की जशा पद्धतीने आरोप होतो की बाबा हे लादायचा प्रयत्न करतायत, एका प्रकारे मराठीचं महत्व करायचा प्रयत्न, कमी करण्याचा प्रयत्न करतात, तसं काही संबंध नाही. हे जरा आपण हे विचार करू. तर दुसरा जो आहे की तो आहे व्यावहारिक विरोध. व्यावहारिक विरोध असा आहे की आज मराठी शाळांची अवस्था, आणि काही शहरात इंग्रजी शाळा सोडल्या तर लहान गावात तालुक्या आपल्या ज्या इंग्रजी शाळा माध्यमिक शाळा आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एक तर आपल्या मराठीमध्ये नवीन शाळा मंजूर होत नाहीत, नवीन टीचर भरती फार कमी होते किंवा होतच नाही जवळपास. त्यामुळे अनेक गावामध्ये, अनेक शाळांमध्ये 1 किंवा 2 शिक्षक असतात. तर समजा 5 एक शिक्षक असेल तर त्या शिक्षकाने 2 मराठी इंग्रजी शिकवायचं, तिसरं गणित विज्ञान समाजशास्त्र शिकवायचं, त्याला शिक्षणासाठी काहीतरी थोडंफार शिकवायचं. म्हणजे 1 किंवा 2 शिक्षक इतक्या गोष्टी शिकवायच्या असतील, त्याला आणखी एक भाषा असेल तर तो कुठल्याही भाषेकडे लक्ष देणार नाही. आणि भाषा हा बेस आहे आपल्या शिक्षणाचा. तर भाषा शिक्षणासाठी स्वतंत्र उत्तम दर्जाचे शिक्षक पाहिजेत, ज्यांच्याकडे पाहून मुलं शिकतात. आता आमची मराठी चांगली का झाली, मी लेखक का झालो, तर आमचे शिक्षक खूप उत्तम त्यावर शिकवणारे. तर अशी दर्जा असणारे शिक्षक पाहिजेत. तर ज्या शाळेत शिक्षकाचीच कमतरता आहे, आपण शिक्षक भरत नाही, कंत्राटी शिक्षक भरत आहोत, की त्या ठिकाणी गुणवत्ता हा आहेच ना. केवळ भाषा शिकवायचा हा निर्णय घेतल्याबरोबर ते भाषा शिकवण्यासाठी गुणवत्ता कशी राखली जाईल आणि त्यासाठी जे लागणारी शिक्षकांची मनुष्यबळाची सुविधा आहे ती आपण निर्माण करणार आहोत का? सांगितलंय की बाबा आम्ही नवीन शिक्षक भरती करणार नाहीत, आहे त्या शिक्षकाला प्रशिक्षण देऊन हिंदी शिकवणार आहोत. याचा अर्थ मग तुम्ही हिंदी कसं शिकवणार? गुणवत्ता शिका. माध्यमिक शाळेमध्ये हिंदीचे शिक्षक आहेत, प्राथमिक शाळेमध्ये तसे शिक्षक नाहीत ना. आपण गेल्या 40 वर्षांमध्ये ते केलेलं आहे, ही लक्षात घेतलं येत नाहीये. आणि ज्या मराठीची गुणवत्ता अद्याप कमी आहे, महाराष्ट्र मराठी राज्यभाषा असताना, मातृभाषा असताना, जर 8वीच्या मुलांना दुसरी जर मराठी वाचता येत नसेल तर त्याकडे अधिक लक्ष द्यायचं का एक तिसरी भाषा आपण करायची, जी केंद्राने त्यांच्या शिक्षण धोरणात सांगितलेली नाहीये. आणि तरी भाषा धोरणाला विरोध नाहीच आहे, हिंदीला पण विरोध नाही. आपण ह्या दोन्ही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. फक्त आपला जो आक्षेप आहे तो आज 5वी पासून गेले 4 दशक ज्याची लिपी जी आहे, ज्या इंग्रजीची लिपी वेगळी आहे, जी भाषाच पूर्णतः परकीय आहे, ती आपण स्वीकारली आहे. पण ज्याची लिपी एक आहे ती तर सहजी शिकू शकतात मुलं. लिपी एक जरी असली तरी भाषा वेगळी आहे, त्याचा लहजा वेगळा असतो, त्याचे अनेक अर्थ वेगळे असतात, मोहर वेगळे असतात. त्यामुळे भाषा ही शिकायची. लिपी हे माध्यम आहे, लिपीमुळे तो काही भाग आपल्याला सोपा जाईल, परंतु ती भाषा स्वतंत्र भाषा आहे, विकसित झालेली भाषा आहे. त्यामुळे ती भाषा शिकण्यासाठी पुन्हा आपल्याला सर्व कौशल्य आत्मसात करावीच लागतील. की फक्त लिपी समान आहे म्हणून तुम्हाला हिंदी येते शक्य नाही. आपले किती लोक हिंदी शुद्ध हिंदी बोलतात, त्यामध्ये मराठी शब्द किती आणतात, आपण पाहतो, नेहमी विनोद करत असतो ना. असं नसतं. कुठली भाषा ही शिकणं म्हणजे ती नीट शिकली पाहिजे,
त्याचं व्याकरण शिकवायचे, फोनेटिक्स शिकलं पाहिजे आणि त्याचा लहेजा, मुहावरे म्हणा, वाक्यप्रचार म्हणा, त्याचं सौंदर्य, प्रतिमा, ह्या सर्व गोष्टी म्हणजे भाषा समोर होत असते. पण एखादी गोष्ट नवीन शिकायची म्हटलं की लगेच सांस्कृतिक अतिक्रमण अशी ओरड का होतील? लगेच हिंदी थोपवलं जातंय, हिंदी काय सरकारचा डाव आहे, कट आहे, अशा पद्धतीचे आरोप का होत आहेत मग? आता हा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे, सांस्कृतिक धोरणाचा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या आपल्याकडे की आज आपण जर पाहिलं 2011 सालचं जे सेन्सस आलं होतं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 68% मराठी भाषिक आहेत. म्हणजे प्रत्येक तिसरा माणूस हा अमराठी म्हणजे मराठी मातृभाषाने असा माणूस आलेला आहे. ठीक आहे, त्या लोकांना भारता यायचं स्वतंत्र, पुढे जायचं स्वातंत्र्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार चांगला आहे, मुंबईला, पुण्याला, मोठ्या शहरात येतात, ते आर वेलकम, तसा काही अडचण नाहीये. परंतु येताना बाकी ते स्थानिक भाषा शिकत नाहीत. आणि आपण बातम्या दाखवल्या महिन्यामध्ये की हे लोक मोठे करतात, हिंदी में बात करो, मराठी समजता नाही, असं होतं आणि आपण त्याला काही ते का करत नाहीत. महाराष्ट्र देशात असा एकमेव प्रांत आहे जिथं मराठी न शिकता हिंदी भाषेत, हिंदी इंग्रजीच्या जोरावर आयुष्यभर राहू शकतात. आपले साहेब कलावंत म्हणतात मुझे हिंदी मराठी समजते लेकिन मैं बोल नाही सकता. आणि आपण त्याचं कौतुक करतोय की एखादा शब्द बोलला तर मग आनंद वाटतो. तर हे काय इतर राज्यामध्ये असं होत नाही. मी अनेक राज्यात हिंडलेलो आहे, स्वतः मी कर्नाटकमध्ये काही काळ राहिलेलो आहे. चौथ्या शिक्षण झाले तर मी कन्नडी पण शिकलेलं आहे. तर मला चांगली हैदराबादला आमचं घराणं होतं, काय मला तेलुगूचा परिचय आहे. या सर्व राज्यामध्ये ती भाषेची अस्मिता जागृत असल्यामुळे तिथं त्या लोकांना, येणाऱ्या रोजगार माणसाला तिथं लोक येतात, पण ते मोडकी तोडकी ती भाषा शिकायला प्रयत्न, बोलायला प्रयत्न करतात. महाराष्ट्रामध्ये मात्र हिंदी भाषिक किंवा अन्य भाषिक मराठी न बोलता हिंदी बोलतात आणि आपण ते खपून घेतो, त्यांचं काम चालतं. त्यामुळे हा एक भाषिक आक्रमणाचा प्रश्न आहेच आहे. आणि शेवटी अभिजात भाषा दर्जा मिळाला म्हणून आपण कौतुक केलं, मराठी भाषा धोरण आपण मंजूर करून घेतलं, मराठी अनिवार्य आपण इंग्रजी माध्यमात केलं. हे सगळं का करतो की मराठी महाराष्ट्राची जी सांस्कृतिक किंवा खरी ओळख आहे ती भाषिक ओळख आहे. भाषा आणि संस्कृतीवर कुठल्याही राज्याचं महत्व ठरत असतं. भारतामध्ये ज्या प्रांतामध्ये भाषा रचना झाल्या, भाषा प्रांतरचना, त्यामध्ये प्रत्येक प्रांत वेगवेगळा झाला तो त्या भाषेसाठी निर्माण झालेला आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांना वर गळचीप होत असेल आणि हिंदीचा आक्रमण वाढणार असेल निमित्तानं आजच कोणी मराठी बोलत नाही, तर छोटे मुलं हिंदी शिकल्यानंतर मराठी बोलणार नाही, म्हणून आपल्या मुलं देखील छोटे मुलं हिंदी बोलू लागतील. हा धोका आहे. आणि शेवटी आपण पाहिलं तर उत्तर भारत, दक्षिण भारतामध्ये उत्तर भारताचे माणसं दक्षिण भाषा शिकत नाही कारण लिपी वेगळी आहे. दक्षिण भारतीय भाषा शिकत नाही. उत्तर भारताचे हिंदी भाषिक 8 राज्य आहेत, त्यांचं आणि आपलं लिपी साधर्म्य आहे. आणि मग तुम्ही असं आता म्हणलं की मराठी हिंदी शिकायला काय सोपी जाईल ना, मग त्यांना मराठी शिकायला सोपी जाऊ नये का? हिंदी भाषिक इथं आले महाराष्ट्रामध्ये, मग त्याला त्यांची लिपी समान असते, मग ते मराठी का शिकू शकत नाहीत? हा प्रश्न आपण विचारलाच पाहिजे की नाही? तो आपण विचारत नाहीत, कारण आपण उदारदही आहोत. आणि आपण एक बाबा सब म्हणतो ना, एक सहिष्णुता आपली हा धर्म आहे, परंतु तो एका लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला हे मराठी भाषेची आपली जी अस्तित्व आहे, आपली जी अस्मिता आहे, ही जशी जशी होणार असेल तर हे कसं चालेल? म्हणून शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी प्रायमसी आहे. आणि इतर राज्यामध्ये आता तुम्हाला सांगतो, उत्तर प्रदेशमध्ये आता या वर्षी 25-26ला ते 9वीच्या वर्गामध्ये तिसरी भाषा इंट्रोड्यूस करणार आहेत. अच्छा, बातमी आता मी येताना पाहत होतो काही संदर्भ इतर राज्यात काय चाललेला आहे. तर एका दुसरा आता हरियाणा का हिमाचल प्रदेश एक राज्य असेल, त्यांनी तिसरी भाषा आपण म्हण की आपण एक तिसऱ्या भाषा ऑप्शन देऊन तामिळ शिकूयात. आणि ते 10 वर्षानंतर की आम्हाला तामिळ टीचर मिळत नाहीत आणि मुलं शिकायला तयार नाहीत म्हणून ते भाषा बंद करून टाकली. म्हणजे हे आपण पाहत असताना की शेवटी एक व्यवहारिकता पाहिली पाहिजे. आणि शेवटी आपले प्रायोरिटीज काय आहे, आपलं जे स्वप्न का, जेव्हा आपण संयुक्त महाराष्ट्र देऊन महाराष्ट्र वेगळा केला, तो काय केला की मराठीमध्ये मराठी ज्ञान भाषा हवी, मराठी लोकभाषा व्हावी आणि लोकभाषा ज्ञान संगमातून महाराष्ट्राचा विकास व्हावा. पण ह्या दोन्ही पण असं ना की मराठी भाषा ही व्यवहार्य भाषा होत नाही, ती काही अर्थकारणाची भाषा होत नाही आणि म्हणून इंग्रजीचा आपण स्वीकार केला किंवा इंग्रजी आपल्याला शिकावी लागली कारण ती जगाची भाषा आहे.
आता बरेचसे मंत्री आहेत की म्हणजे आता गिरीश महाजनांसारखे वरिष्ठ मंत्री सुद्धा म्हणतात की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, जेव्हा की टेक्निकली ती काही राष्ट्रभाषा नाहीये. तर मग हिंदीचा एवढा पुरस्कार सरकार करतंय, त्यामागे तुम्हाला काय वाटतं की का करत असावं? मग आता तुम्ही म्हणता की इंग्रजी ही तुलनेनं मराठीपेक्षा अधिक विकसित झाली ज्ञान भाषा आहे, त्यात रोजगार निर्मिती हे मान्य आहे की आणखीन काही काळ आपल्याला मराठीला समर्थ केल्याविना इंग्रजी रिप्लेस होऊ शकणार नाही. आणि इंग्रजी आपल्याला एक आपद्धर्म पण शिकत आहोत, कारण आपल्याला करिअरसाठी गरज आहे, ज्ञानासाठी गरज आहे. परंतु हिंदी त्या अर्थानं मराठीपेक्षा अधिक चांगली ज्ञान भाषा आहे का हो? अधिक चांगली रोजगारची भाषा आहे का हो? नाही. आज उत्तर प्रदेशामध्ये मराठी माणसं जातो का रोजगारासाठी? जात नाही. उलट उत्तर प्रदेश बिहारचे माणसं महाराष्ट्रात येतात, दक्षिण भारतात जातात, बेंगलोर जातात, चेन्नईला जातात. म्हणजे त्या एखादा समजा एका कुटुंबात 3 भाऊ असतील, एक भाऊ मुंबईला, दुसरा चेन्नईला गेला, तिसरा बेंगलोरला गेला, तर वर्षानंतर ते भेटतील तर ते मी तुला सांगू शकतो की तो चेन्नईला गेला मुलगा बोलकं तोडकं तमिळ शिकलेला असेल, कन्नडला बेंगलोर गेला मुलगा कन्नड शिकला असेल, पण महाराष्ट्रातला मुंबईत काम करणारा तिसरा भाऊ मुळीच मराठी शिकला असेल. हे आजचं एक कटू वास्तव्य आहे. आणि ह्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी चर्चा करायची. आणि मग मुख्य म्हणजे मी अकादमिक म्हणून मला राजकारणामध्ये फार जायचं नाही, पण तो संस्कृती म्हणून मराठी भाषेचा अभिमान आहे म्हणून मराठीचा अभिमान म्हणून आम्हाला काही गोष्टी बोलल्याच पाहिजेत. हिंदी राष्ट्रभाषा आहे का? मुळीच नाहीये. ती देखील 22 भाषा आहे. आणि ती केंद्राची भाषा आहे, ती पण ठीक आहे. आपण सर्व भाषा समान आहेत. तरी धोरणाचा इतिहास पाहिला, अगदी पहिल्या कमिशन 3रं कमिशन आहे. पहिलं कमिशन कोठारी, दुसरं राजीव गांधी काळातलं दुसरं कमिशन. आता ते आहे ना, ती त्रिभाषा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे, परंतु आपण आतापर्यंत 3री भाषा हे केलेली नाहीये. फक्त सीबीएसई बोर्डामध्ये हिंदी इंग्रजी हे 2 गोष्टी आहेत, आणि आपण कायदा केल्यामुळे मराठी झालेली आहे 3री भाषा. त्यामुळे आपण जे आत्ताचं जे धोरण चालू आहे त्रिभाषा धोरण, त्यामध्ये बदल करून 1ली ते 5वी कंपल्सरी करायची, 5वी पासून आपण कंटिन्यू ठेवली तर आपलं भारतात आपला नुकसान होणार नाही. आणि आपण हिंदी देखील तेवढे पारंगत होतं. त्यामुळे तशी चिंता करायची की हिंदी आता येणार की नाही, येईल की नाही. आपल्या लोकांना हिंदी चांगलं येतं, कारण मराठी लोक हिंदी सिनेमा पाहतात, हिंदी नाटकं बघतात, आणि आपल्या लोकांचा हिंदीमध्ये व्यवहार चालतो, लोकांची देवाणघेवाण चालतो. आणि थोड्या प्रयत्नानं शिकल्यानंतर मुलं आपल्या सगळं साधारणतः हिंदीमध्ये चांगले बोलतात. तसा काही अर्थ येत नाही ना. आपले अमोल कोल्हे सारखे खासदार किती हिंदी उत्तम बोलतात, सुचलाय ते किती उत्तम बोलतात, सगळे बोलतात, आपण पाहिलेले आहेत ना. आपण असं काही नाही. मग आता सरकारनं जर ही तुमची मागणी जी आहे शासन निर्णय रद्द करण्याची, ती जर स्वीकारली नाही तर, कारण याच्यामध्ये काही तुम्ही एकट्याने ही मागणी केलेली नाहीये. भाषा सल्लागार समितीमध्ये जवळपास मला असं वाटतं की तुमच्या पत्राच्या याच्यानुसार लोक आहेत, त्यातले 12 लोकांचे आम्ही नावं घेतले, त्यांची सहमती आहे. आणि 12 लोकांनी आपले इनपुट्स दिले, म्हणून ते पत्रकर्त्यांचे इनपुट्स आलेले आहेत, म्हणून आपण ते केलेले आहे. हो, म्हणजे स्वतः लक्ष्मीकांत देशमुख सर आहेत, त्यानंतर डॉक्टर पंडित विद्यासागर आहेत, श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत, डॉक्टर पी विठ्ठल आहेत, हो, डॉक्टर पृथ्वीराज तौर आहेत, डॉक्टर अपा देशपांडे आहेत, जयश्री देसाई आहेत, अनुपमा उजगारे आहेत, प्राध्यापक मिलिंद जोशी आणि गणेश चंदनसेवे सर आहेत. तर या सगळ्यांनी अशी मागणी केलेली आहे की हे जे धोरण आहे ते सरकारनं मागं घ्यावं. इतक्या फक्त मला जाता जाता एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की इतक्या छोट्या कालावधीमध्ये, म्हणजे आता या वर्षीपासून जर हे धोरण लागू करायचं आहे आणि जूनपासून शाळा चालू होत आहेत, सीबीएसई बोर्डाच्या शाळा तर चालू झालेल्या आहेत, त्यांचं एप्रिलचं सेशन जे आहे ते चालू आहे शाळांचं, आणि त्यांना परत मेमध्ये सुट्टी लागेल. तर आता जूनचा जर महिना आणि आत्ता उरलेले एक 10 दिवस जर आपण 9 दिवस पकडले तर एकूण एक 40-45 दिवस आहेत. ह्या 40-45 दिवसामध्ये नव्या इयत्तेचा किंवा पहिल्या इयत्तेचा पोर्शन ठरवणं, तो काय असावा, त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट असावं, हा पोर्शन ठरवणं, त्याची टेक्स्टबुक छापणं, म्हणजे त्याची पुस्तकं छापणं, ती डिलिव्हर करणं, ती मुलांपर्यंत पोहोचणं, आणि त्यापुढे म्हणजे शिक्षकांना शिक्षक भरती करणं आणि त्या शिक्षकांना हा अभ्यास करून पोहोचून त्यांना शिकवायला लावणं, हे शक्य आहे? हे 40-45 दिवसामध्ये हे होऊ शकतं? आता तुम्हाला एक हे आठवण मागे 3-4 वर्षामध्ये आपण जर जूनचा महिना आल्यानंतर ज्या बातम्या
काढून पाहिल्या पेपरच्या किंवा टीव्हीच्या, हो. ते तुम्ही पाहिल्या तर अजून पहिला दिवस शाळेत पुस्तक आले नाहीत, गणवेश आले नाहीत आणि महिना झाला तरी पुस्तक मिळाली नाही, असे अनेक बातम्या वाचलेल्या आहेत. म्हणजे जिथं मराठी भाषा जिथं दरवर्षी आपण अभ्यासक्रम बदलत नाही, तेच पुस्तकं आपल्याला नवीन रिप्रिंट करायची असतात मुलांच्या संख्येनुसार. त्या देखील आपण अनेक वेळा वेळ लागतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तो प्रश्न उपस्थित केलेला आहे, आता आपण तुम्हाला आम्ही वेगळं द्यायची गरज नाहीये आणि आपण पाहूया आता. परंतु मला असं वाटतं की राज्य सरकारनं आम्ही जे मुद्दे दिलेले आहेत हे तार्किक दिलेत. आम्ही ह्यात राजकीय भाग मुळीच आणला नाहीये. आम्ही भाषा अभ्यासक आहोत, भाषा सल्लागार समिती आहे आणि आम्ही अतिशय निष्पक्षपणे आणि मुलांच्या हिताचा विचार करून हे मुद्दे सांगितलेत. ते लॉजिकली आहेत आणि ह्यातला कुठल्या मुद्द्यावर कोणी दुमत होऊ शकणार नाही तर तिने देखील प्रांजळपणे ऐकलं तर. त्यामुळे त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती मुख्यमंत्र्यांना आहे आणि शिक्षण मंत्र्यांना पण आहे. निश्चितपणे देशमुख सर, ज्या पद्धतीने हे पत्र आहे, जवळपास 4 पानांचं पत्र आहे आणि या 4 पानांच्या पत्रामध्ये त्यांनी व्यवस्थितपणे सगळे मुद्दे नमूद केलेले आहेत. एकूण मला असं वाटतं एकूण मुद्द्यांची संख्या जी आहे ती जवळपास 7 मुद्द्यांची संख्या आहे आणि त्या आधारावरती हे नवं जे शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याला का विरोध आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही आहे. फार काही मुद्दे हे सांस्कृतिक आहेत, काही मुद्दे हे तांत्रिक आहेत आणि काही मुद्दे हे शालेय शिक्षणाच्या प्रॅक्टिकल अडचणींशी निगडीत आहेत आणि त्या आधारे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे पहिलीपासून सक्ती करण्याचा जो प्रकार चालू आहे तो बंद केला पाहिजे. निश्चितपणे सरकार याच्यावरती काय विचार करते बघूया. एकीकडे राजकीय विरोध चालू आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, या 2 पक्षांनी तर तीव्र विरोध दर्शवलेला आहे या प्रकारच्या हिंदीकरणाला. महाराष्ट्रामध्ये जे काही हिंदीकरण चालू आहे असं त्यांनी शब्द वापरलेला आहे, त्याला विरोध केलेला आहे आणि टोकाचा संघर्ष होईल अशी असा इशारा सुद्धा दिलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला ही जी भाषा सल्लागार समिती आहे तिचे जे मुद्दे आहेत ते अधिक गंभीरतेने सरकारनं घेतले पाहिजेत, कारण ही मंडळी सगळी भाषेच्या संवर्धनासाठी मराठीसाठी काम करणारी लोक आहेत आणि बेसिकली या सगळ्यामध्ये त्याचे काय विपरीत परिणाम होणार आहेत किंवा त्याचा मुलांवरती कसा परिणाम होणार आहे, त्याचा शिक्षकांवरती काय परिणाम होणार आहे आणि मराठी आणि इंग्रजी ह्या 2 भाषा शिकत असताना तिसरी भाषा इंट्रोड्यूस झाली तर त्याचा मुलांच्या मानसिकतेवरती, त्यांच्या बौद्धिक त्यांच्यावरती जी दबाव येणार आहे त्याचा काय परिणाम होणार आहे, या सगळ्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेतं बघूयात. लक्ष्मीकांत देशमुख सरांनी खूप सविस्तरपणे याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. तुमचे काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर ते नमूद करा कमेंट बॉक्समध्ये. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. देशमुख सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई तकची चर्चा केली, तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. पाहत रहा मुंबई तक.